उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत। स्पर्धा मित्रांनो आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जर्मन चषक मड 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा। या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2 दुसऱ्या दिवसातील पहिला मॅच आपला भेटीला आला। यासाठीच पंचांचा लेट्स प्लेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला। हेवी गो पहिला बॉल खेळाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघाला देऊया खूप सारे शुभेच्छा। शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाले। बॉलच्या रेंज पर्यंत बाटा पोहोचला, फुल टॉसला कन्वर्ट केलाय आणि चेंडूला फेकून दिले एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार। भरतनं जर विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने या ओव्हर मध्ये कंप्लीट केली तर दत्ताभाऊ अंबावणे यांच्याकडनं एक्झॅक्टली 2000 रुपयाचं कॅश प्राइज पहिलाच मॅच आणि बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो। दोन संघाच्या दरम्यान हे धोंडवे युद्ध सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं। एक्झॅक्टली सह्याद्री क्रिकेट क्लब मडवाडी त्यांच्या विरोधामध्ये जयहनुमान खुटल बंगला असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्याच बॉलवरती चौकार आला, बाडा पहिल्या स्ट्रायकिंग एंडवरती। या वेळेस चांगला फटका अगदी फक्त दिशा दिली आणि तिथे चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सेकंड इन रो चौकार। बॅक टू बॅक 2-4 आपल्याला पाहायला मिळतात। सध्याच्या घडीला सुरुवात दमदार झाली मैदानाच्या आतमध्ये। बॅटर आदेश आपल्याला पाहायला मिळतोय अगदी अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना 4 ओव्हरचा मॅच आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावांची कोंडी एक्झॅक्टली फोडावी लागेल आणि तीच कोंडी फोडत असताना अगदी भरपूर चांगली कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। बॅटर आदेशला आपण पाहताय 2 चौकार आलेले आहेत। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस स्टेप आउट झालं, परंतु यावेळेस गोलंदाजानं बॅटरला पकडलं, प्रॉपरली तिथे फॉलो केलं गेलं। एक्झॅक्टली यॉर्कर टीम केला जातो मैदानाच्या आतमध्ये। डॉट बॉलची सांगता झाली। 2 चौकारानंतर आपण गोलंदाजाचा मिनी कमबॅक म्हणूयात। भरतला आपण पाहताय सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आहे। पॉवर प्लेचा पहिलं षटक मार्गस्थ आहे। 8 धावा फलकावरती सध्याच्या घडीला। बाटा तयार स्ट्रायकिंग एंडवरती आदेश। यावेळेस चांगला चेंडू अगदी अवे फ्रॉम द बॉडी बॅटरच्या रेंज पासून हा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता। प्रयत्न करत असताना गोलंदाज सक्सेसफुल राहतोय। बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर तिथे गोलंदाजाचं वर्चस्व 8 धावा फलकावरती सध्याच्या घडीला 4 ओव्हरचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। आज खऱ्या अर्थाने गुढीपाडवा, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात विदाउट एनी विकेट लॉस। सध्याच्या घडीला आदेश यावेळेस चांगला चेंडू अगदी शरीर भेदक मारा आपण पाहिलेला। प्रॉपरली बॅटर थोडं शफल होत होतं ते पाहिलं आणि त्यानंतर एक चांगला चेंडू आपल्या पिटाऱ्यामधून काढलाय गोलंदाज भरतनं। एक्झॅक्टली तिथे कमबॅक तर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती बॅटर भरपूर फॉर्म मध्ये आपण पाहिला, त्यानंतर बॅटर आदेशला उभं ठेवलं, स्ट्राइक रोटेट झाले। आशिषला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्टील 1 टू गो। अंतिम बॉल शॉट आपल्याचा फटका बाद कडक आणि चेंडू अगदी जाईल सीमारेषेच्या बाहेर। शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार, शेवट केलं गोड आणि शेवटच्या बॉलवरती केली बॅटर आशिषनं तोडफोड। 6 धावा। भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। अगदी चौकारानं या ओव्हरचा आघात झाला आणि अंत जर आपण पाहिलं तर षटकारानं केला। बॅटर आशिषनं ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो। अगदी शॉर्ट लाईनचा बॉल होता, बॅकफुट वरती गेले, त्यानंतर स्वतःसाठी रूम क्रिएट केला आणि त्यानंतर चेंडू अगदी काऊ कॉर्नर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे विसावतोय।
6 धाब्यांसाठी षटकार आणि तिथून संघाची धावसंख्या आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं धावांची लयलूट केली आहे गोलंदाज भरतनं. अगदी दुसऱ्या षटकाला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. गणपत येतात दुसऱ्या षटकामध्ये गणपतला इन्व्हाइट केलं जातं या दुसऱ्या षटकामध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकता सुरुवात चौकारानं झाली होती आणि त्यानंतर भरपूर सारा धावा गोलंदाज भरतनं खर्च केला. इथून कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता या मैदानाचा विचार आपण केला तर 4 षटकांमध्ये 40+ धावा बनवणं हे प्रत्येक संघासाठी भरपूर महत्वाचं असतं. फायटिंग स्कोर आपण त्याच्याकडे पाहतो. जर तुमच्याकडे गोलंदाज अटॅक भरपूर चांगला असेल तर या धावा डिफेन्स देखील या मैदानावरती होताना आपण पाहिलेल्या आहेत. परंतु पहिल्या षटकामध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकता 15 धावा ज्या मात्र खर्च केला. दोन्ही बॅटर पॉपी ग्रीस वरती अगदी सटक आणि तिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळते. गणपत येतात राईट आर्म ओव्हर विकेटने सज्ज झालं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पॉवर प्ले संपला. आता फिल्डिंग पूर्णपणे खुली होताना पाहायला मिळते. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल तितका वेगाने मारला. एका टप्प्यानंतर चेंडूला मारले मुसंडी. धावा मिळतील 4. पहिल्याच बॉल वरती गणपत वरती काउंटर अटॅक चौकार. पहिलाच बॉल अगदी आपण पाहू शकता स्लॉट मध्ये आला. आडवा पाटणा हा फटका फोर्स केला. त्यानंतर अगदी परफेक्ट मिडलिंग आणि त्यानंतर चेंडू अगदी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन विसावतो. एका टप्प्यानंतर ऍक्शन वेबला आपल्या समोर टाकला जातो. अगदी समोर हाताळला होता. वेगानं चेंडू हाताला तितकाच वेगानं बॅट फिरली. परफेक्ट मिडल आपण पाहिलं आणि त्याच्यावरती 4 धावा 19 धावा फुलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी गुड स्टार्ट. शॉट आपल्याचा बॉल खूप एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस फटका दमदार क्रिकेटचं देखणं सौंदर्य. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. 23 धावा धाव फलकावरती आहेत. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जहनमान खुटल बंगला या क्रिकेट संघाकडून. त्याच्या वेळेस तुम्ही 23 धावा फलकावरती इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाज गणपतला, कारण याच प्रकारची सुरुवात आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलेली आहे. यावेळेला चांगला चेंडू, भरपूर चांगला चेंडू प्रॉपरली आपण पाहू शकता. तर वेग भरपूर होता या चेंडूवरती. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथे देखील संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा झाले मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा फलकावरती सुरुवात कडक झाली टीम जे हनुमान खुटल बंगला क्रिकेट संघाच्या मैदानाच्या आत. यावेळेस प्रॉपरली ब्लॉक केलं होतं बॅटरला. बॅटर तर बीड झाले, विकेट किपर बीड झाले. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचं बॅकअप आपल्याला येताना पाहायला मिळतं. तिथे एक क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सध्याच्या घडीला 24 ऑन द बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ज्या वेळेस तुम्ही चांगले बॅटिंग करत असता त्यावेळेस भागीदारी बिल्डअप होणं हे भरपूर महत्वाचं असतं. ती भागीदारी या मॅच मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. 4 चेंडू आतापर्यंत गोलंदाज गणपतनं फेकलेत. एक डॉट बॉल 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. याच प्रकारची बॅटिंग जर राहिली तर खऱ्या अर्थानं भरपूर मोठा धाव फलक टीम उभारू शकते. यावेळेला चांगला बॉल फटका तिथे चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे थोडे क्षेत्ररक्षक फंबल होतात. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. अजय पवार यांच्याकडनं कॅश प्ले लावण्यात आलेला आहे. कोणता बॅटर जर 3 चेंडू 3 षटकार खेळतो तर एक्झॅक्टली 555 रुपयांचे कॅश प्राइस. 28 धावा धावफलकावरती अगदी भन्नाट वेगानं धावफलक पुढे सरकतोय. चौकार षटकारांची भाषा सध्याच्या घडीला हे 2 बॅटर बोलतात. आशिष त्याच्या सोबतीला आदेश. तिथे भन्नाट वेग होता. यावेळेस सफल झाले होते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर इज कंप्लीट. यासाठीच 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती विदाउट एनी विकेट लॉस.
28 धावा फलकावरती अनंत येतात गोलंदाजी मार्क वरती अगदी भरपूर चांगले बॅटिंग भरपूर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते दोन पार्टनरच्या माध्यमातून आदेश आणि त्याच्या सुट्टीला आशिष एकाच राशीची ही दोन नाव आणि हे दोन बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धुमाकूल घालतायत गुड बॅटिंग 28 धावा फलकावरती 28 पहिलाच बॉल वरती आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो अगदी फिंगर रोल केले गतीमध्ये थोडं परिवर्तन आपण पाहिलं आणि पहिल्याच बॉल वरती बॅटर आदेशला उभं ठेवलं तो बॅटर प्रॉपरली सट पॉपिंग क्रीज वरती पहिल्याला डॉट मॅजिकल स्पेल हाताला बस लागेल गोलंदाज अनंताला या मॅच मध्ये कारण धावा भरपूर दिलेल्या आहेत दोन गोलंदाजांनी बॅकफूट वरती आले मिस टायमिंग चेंडू हवे तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता बाकअप येत अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि पाहता या चेंडूवरती एक्झॅक्टली धावा बनवल्या गेलेल्या आहेत दोन चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी शॉर्ट फाईन लेगला तिथनं हटवलाय थोडं फाईन ठेवलं होतं त्याच कारणास्तव आपण पाहू शकता अगदी लॉंग लेग वर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला फाईन लेग पर्यंत चेंडूला स्टॉप केलं फेकी झाली या कालावधीमध्ये दोन धावा तिथे शॉर्ट फाईन लेग जर उभी असते अगदी तर हा कॅच टिपता आला असता परंतु फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आपण पाहिलं आणि त्याच कारणास्तव इथे दोन धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात 30 धावा फलकावरती आहेत ओव्हरचा पाठला खेळण्याचा प्रयत्न पाठच्या टोला चेंडू कलेक्ट झालेला आहे तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे थोडे फंबल होतात परंतु एकच सिंगल जी मात्र या बॉलवरती घेण्यात आलेली आहे संघाची धावसंख्या या सिंगलच्या मदतीनं 31 ऑन द बोर्ड 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पहिला आला डॉट त्यानंतर आला दोन धावा त्यानंतर आले ते सिंगल रन आतापर्यंत हे तीन चेंडू अगदी भरपूर चांगले हाताळलेत गोलंदाज अनंतानं सध्याच्या घडीला तो गोलंदाजी मार्ग मध्ये तयार आहे कारण 2 ओव्हर मध्ये 28 बनल्या तिथून कमबॅक करायचं होतं टीम मडवाडी क्रिकेट संघाला सफल झाले बॅकफूट वरती मिस टायमिंग आहे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक व्हेरी गुड टेकन पहिला हादरा पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटर आशिष बाद पहिला विकेट इथे आशिष बाद होताना आपण पाहिलेला आहे भरपूर चांगले बॅटिंग आपण पाहिले एक्झॅक्टली 4 चेंडू मध्ये 10 धाब्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आपल्या संघाला दिलं आणि तिथून आपण पाहू शकता नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये केतन सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती तिथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो एक्झॅक्टली पहिल्यानंतर चेंडू थोडासा वळाला अगदी लेग स्टिक वरनं चेंडू ट्रॅव्हल डॉट बॉल सन्मान नामदेव होता बाग मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर विनंती आहे आपण या मुख्य मंचावरती 31 धावा फलकावरती आहेत शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत 5 चेंडू इकॉनॉमिकल हाताळलेत गोलंदाजानंतर इथे एक्झॅक्टली ओव्हर इज कम्प्लीट या सिरीज 2 षटकांचा खेळ मित्रांनो खऱ्या अर्थाने 3 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर मध्ये 28 होत्या आणि ते मैदानाच्या आतमध्ये फिरकीचा जादूगार ज्याच्या बोटांमध्ये खऱ्या अर्थानं जादू त्यानं बॅटरांना नाचवलं मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे फक्त 3 धावा त्यांना खर्च केलं या षटकात एक महत्वाचा विकेट तिथे आशिषला त्यांना बाद केलं तिथून एक्झॅक्टली आपण पाहू शकता सह्याद्री क्रिकेट क्लब मडवाडी क्रिकेट संघाचं कमबॅक या मॅच मध्ये झालं कारण 2 ओव्हर मध्ये धावांची लयलूट झाली होती तिसऱ्या ओव्हर मध्ये थोडी चर्चा झाली आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं अनंताला त्यांना आपली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अगदी चोख बजावली या ओव्हर मध्ये 31 धावा फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आदेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सध्याच्याकडे स्ट्रायकिंग एंडवरती 12 चेंडू मध्ये 21 धाब्यांवरती तो नॉट आउट करतो सध्याच्या घडीला प्रॉपरली तो सेट मैदानाच्या आतमध्ये परंतु आता शेवटचे 6 बॉल सुरेश येतात शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी इथून 31 धावा बनल्या गेलेल्या आहेत आदेश आपल्याला पाहायला मिळतो पहिला बॉल तिथे लाईन चेक करावी लागेल या साइड इज व्हाईट बॉल 32 धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात
ओ समोर मारला मिस्टॅमिंग चेंडू हवे डाऊन टू बॉल क्षेत्ररक्षक महत्वाची कॅच पकडली आहे बॅटर आदेश देखील आता तंबूच्या असलेला फलंदाज बाद. क्रुशल मोमेंटला आधीची विकेट जी मात्र गमावलेली आहे. टीमचे हनुमान कुटल बंगला क्रिकेट संघार 32 धावा फलकावरती आहेत. कम्पॅक्टर झालेला टीम सह्याद्री क्रिकेट क्लब मडवाडी क्रिकेट संघाच्या मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अजित सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग येण्यावरती त्याच्या सोबतीला केतन 2 बॅटर सध्याच्या घडीला फ्रेश आहेत. केतन 2 डॉट बॉल खेळलेले आहेत आतापर्यंत. तिथे विकेट करण्याचा प्रयत्न अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता झाली आहे. सध्याच्या घडीला 32 धावा फलकावरती आहेत. 2 ॲक्युरेट बॉल फेकलेत पहिल्या बॉलला वाईट त्यानंतर भरपूर चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे 2 डॉट बॉल जी मात्र येताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती वाईट आला त्यानंतर आली विकेट त्यानंतर आलेला हा डॉट बॉल 32 धावा आहेत मित्रांनो डाव फलकावरती. गोलंदाज तयार गोलंदाज मार्गवरती सुरेश उशाडाचा बॉल फटका दमदार कॅप्टन ट्रॅव्हल झाला एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमा पार चौका. सन्माननीय भरतदादा बोंडे या ठिकाणी उपस्थित झालेला त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता फटका तिथे चांगला जो मात्र एक्झिक्यूट केलेला डीप मिड विकेटला सिंगल घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउट ची संधी बनली आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल यावेळेस या सिरीज सिंगल प्लस विकेट फलंदाज बाद. इथे आपण पाहू शकतो रनआउटची विकेट जी मात्र येताना पाहायला मिळते. अंकुश नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये 37 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 2. या 2 बॉल मध्ये धावा किती बनल्या जातील. यावेळेस पिकअप शॉट चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. सन्माननीय सदानंद सुरसे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटकार क्रुशल मोमेंट आलाय संघ संख्या 43. अंतिम बॉल फटका तिथे देखील चांगला पाहायला मिळतो अगदी गॅप मध्ये एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अजितच्या बॅट मधून अगदी भरपूर चांगल्या धावा आपण पाहिलेल्या आहेत आणि तिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता 4 षटकाचा खेळ संपलाय. अगदी ऍक्शन रिप्ले समोर टाकला जातो. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी सफल झाला त्यानंतर आडव्या बॅटनं हुक केला फटका दमदार चौकार 27 धावा बनल्या 48 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये जिंकण्यासाठी.
सन्माननीय भरतदादा बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न लगेच करू. मी विनंती करेन सूरज कापरे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. भरतदादा बोंबे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करू. भारतीय संस्कृती भारतीय परंपरा जपत असताना येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने जो मात्र संपन्न केला जाईल. सन्माननीय अजयदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करू. मी विनंती करेल योगेश वाघ सर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. संपन्न करू. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक पंकजलता गुंडांच्या शुभाचा सन्मान संपन्न केला जाईल. कल्पितदादा पवार यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. मान्यवरांची नुकताच उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेली आहे. त्याचा विशेष सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक पंकजलता गुंडांच्या शुभाचा हा सन्मान संपन्न केला जातो. सन्माननीय सोमनाथ भाऊ बोंबे साहेब ठिकाणी उपस्थित होतात. बडगावचे अगदी ज्येष्ठ नागरिक आहेत. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस स्पर्धा भरवली जाते त्या वेळेस त्यांचा चांगला पाठिंबा नेहमीच खऱ्या अर्थानं तरुणांना असतो. असे गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. आणि साहेबांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती सनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण करत आहोत. टॉससाठी रिपोर्टिंग करा लगेच चिंचवाडी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान मड. टॉस जो केला जाईल दोन संघाच्या दरम्यान अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान मड त्यांच्या विरोधामध्ये चिंचवाडी. सन्माननीय विजय बाबा बोंबे या ठिकाणी उपस्थित होतात. बाबांना विनंती आपण या मुख्य मंचावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. टॉस तिथे केला जातो. यस टॉस तिथे झालेला आहे आणि तिथे टॉस जिंकला चिंचवाडी संघाने. टॉस जिंकल्यानंतर एक्झॅक्टली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं यजमान टीमला. अगदी पुढचा मॅच भरपूर चांगला पाहायला मिळेल. पहिला बॉल वेल बॉल गोलंदाज अंकुश पहिलाच बॉल अगदी शॉर्ट ऑफ गुडलेट टेक ऑफ घेत असताना परफिन डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची संघाच्या मैदानाच्या आतमध्ये अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना
यावेळेस पुन्हा एकदा पडल्यानंतर खऱ्या अर्थानं थोडासा एक्स्ट्रा चेंडू उसळतोय. डॉट बॉलची संगता पुन्हा एकदा झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खऱ्या अर्थानं थांबवायच्या आहे टीम कुठल बंगला क्रिकेट संघाला. तेच काम तो करतो सध्याच्या घडीला अंकुशला आपण पाहता. 2 बॉल त्यांना आतापर्यंत ऍक्युरेट फेकले. डॉट बॉल यावेळेस फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये अगदी सुंदर क्षेत्ररक्षण थर्ड अंपायर रेफर केला जातो. रनआउट साइड आपण चेक करूया. ऍक्शन रिप्ले खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं राहील. अगदी भरपूर चांगले ऍक्शन प्रॉपरली यॉर्कर होता. फटका देखील चांगला खेळले होते परंतु फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालं अंकुशचं. तिथे अगदी आपण पाहू शकता. यस बॅटर बॅट एक्झॅक्टली ग्राउंडेड होती. अगदी भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अंकुशचं. अगदी गोलंदाजी करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इतक्या वेगानं चेंडूला कलेक्ट करणं मित्रांनो सोपं नसतं परंतु ते मैदानाच्या मध्ये केलं. अगदी भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे. दत्तात्रय भाऊ अंबानी यांच्याकडनं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. खरं अर्थानं मैदानाच्या जी जोडी खेळती तर कोणत्याही बॅटरला 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 5,555 फटका फसला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु प्रॉपरली जजमेंट चुकले आणि त्यानंतर 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. 3 डॉट नंतर आलेल्या या महत्वपूर्ण 2 धावा पाहायला मिळतात. संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेलं आहे. 48 धाव्यांचं टार्गेट अगदी 2 ओव्हर मध्ये 28 होता. तिसऱ्या ओव्हर मध्ये आनंदाचा स्पेल आपण पाहिला परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये भरपूर धावा दिला बाट खऱ्यातून गोलंदाज सुरेशनं आणि तिथून स्कोर कार्ड भरपूर वेगाने पुढे सरकला. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता. अगदी सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेग अंकुशकडे आहे आणि त्याचा पुरेपूर वापर तो सध्याच्या घडीला या मॅच मध्ये करतोय. पॉवर प्लेचे षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे. आतापर्यंत एक साइडला आपण पाहू शकता फक्त 3 धावा ज्या मात्र आलेल्या आहेत. बॅटिंग भरपूर चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल जो मात्र शिल्लक आहे. गोलंदाज अंकुश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुरेश यानं भरपूर मार खाल्ला पहिल्या डावात. शेवटचा बॉल तिथे लाईन थोडी खराब आहे यासाठीच पंच आमच्याकडे वळतात. दर्शवला चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जाते. 4 धावा त्यामध्ये धावफलकावरती सध्याच्या घडीला या बॉल वरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अंकुश सातत्यानं या खेळाडूची चर्चा आपण करत असतो कारण या गोलंदाजाकडे वेग भरपूर आणि तिथे लाईन आणि लेंथ वरती चांगलं कॉन्सन्ट्रेशन आणि तिथे स्लॉट मध्ये आला समोर मारलाय फटका दमदार. शेवटच्या बॉल वरती बॅटर सुरेशच्या बॅट मधून आलाय डायनामाइट. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो. 10 धावा धावफलकावरती 48 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये आणि पहिल्या ओव्हर मध्ये अंकुशला आपण पाहिलं 5 बॉल भरपूर भन्नाट वेगाने त्याने फेकले परंतु शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर अगदी समोर ठेवलेली लेंथ होती तिथून उचलत बॅटर सुरेशने चेंडूला फेकून दिला अगदी सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. आशिष येतात गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या ओव्हर साठी या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जातं. पहिल्या ओव्हर मध्ये अंकुशने 10 धावा दिल्या. शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला आणि तिथून आपण पाहू शकता स्कोर कार्ड भरपूर वेगाने पुढे सरकलेला आहे. 18 चेंडू 38 धाव्यांची अजून आवश्यकता. ही जोडी जर उभी राहिली अगदी तर खऱ्या अर्थानं सामना घेऊन जाऊ शकते कारण दोन्ही बॅटर मध्ये क्षमता खऱ्या अर्थानं भरपूर आणि त्या संघाचा हा होम ग्राउंड देखील आहे.
म्हणजे ज्या वेळेस हा संघ सराव करतो ते याच मैदानावरती, म्हणजे कुठे चेंडू पडल्यानंतर अगदी स्लॉट मध्ये येईल हे खऱ्या अर्थानं भरपूर चांगली माहिती त्यांना असावी असं आपण म्हणूयात. पहिलाच बॉल अभिषेकमध्ये खेळत काय कोणा फेसला गॅप मध्ये चेंडू एका टप्प्यानंतर जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौथा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला दोन सख्या भावांमध्ये ही पार्टनरशिप बिल्डअप होती. गणपत आणि त्याच्या सुट्टीला पाठव सुरेशला पण पाहतात. ही संघाची इव्हन जोडी आहे, दोन सख्य बंधू. यावेळेस चांगला बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. वाईट लंगोफा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल या बॉलवरती जी मात्र एकवटली जातीय स्कोर कार्ड पुढे सरकलाय 15 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला परफेक्ट ट्रॅक वरती चालते टीम मडवाडी. 15 धावा स्कोर कार्ड वरती. ज्याच्या वेळेस तुम्ही एखाद्या टार्गेटचा पाठलाग करता त्या वेळेस भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप होणं हे भरपूर महत्वाचं असतं. ती पार्टनरशिप सध्याच्या घडीला सुरू आहे, परंतु यावेळेस चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आशिष, याची कामगिरी पहिल्या डावामध्ये भरपूर चांगली राहिली आपल्या संघासाठी. इथून जर आपण पाहिलं तर या बॉलमध्ये आतापर्यंत भरपूर चांगले बॉल त्याने फेकलेत. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर खाल्ला, परंतु तर हा डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा धावफलकावरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस अगदी टान्स लवकर चेंज केला होता. खऱ्या अर्थानं गोलंदाजाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करत होता बॅटर सुरेश, परंतु तिथे गोलंदाजानं फॉलो केलं एक्झॅक्टली. भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आली सिंगल, स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती सुरेश थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये आपण म्हणूयात वन मोर डॉट. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरच्या सुरेशच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला होता, परंतु इथे जर तुम्ही डॉट बॉल खेळाल तर प्रेशर तुमच्यावरती जो मात्र क्रिएट होत असतो. तर या बॉलवरती मोठा फटका खेळावाच लागेल. बॅटची कडा तिथे अगदी शेवटच्या बॉलवरती ही सिंगल जी मात्र आपल्याला येताना पाहायला मिळते. एक धाव या बॉलवरती जी मात्र इझिली कंप्लीट झाली. पहिल्याच बॉलवरती आला चौकार, त्यानंतर असं वाटलं की हा ओव्हर आता 12-15 धावा या ओव्हर मध्ये येतील की काय, परंतु जसा सुरेश आला स्ट्रायकिंग एंड वरती अवघ्या जर आपण पाहिलं तर एकच धाव त्याच्या बॅट मधून आली. 3 बॉल तो डॉट खेळला, त्यानंतर बॅटची कडा आणि त्यानंतर अगदी शॉट थर्ड मॅन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे. सोळा धावा फलकावरती आहेत. इक्वेशन आहे 12 बॉल 32. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. अजित येतात गोलंदाजी मार्क वरती. 16 धावा फलकावरती आहेत. 12 बॉल 32. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता इथून जिंकण्यासाठी बॅटिंग भरपूर चांगली करावी लागेल. 16.00 ची सरासरी आता प्रत्येक ओव्हर मध्ये जी मात्र मेंटेन ठेवावी लागेल बॅटिंग करणारी टीमला. सह्याद्री क्रिकेट क्लब मडवाडी क्रिकेट संघ कमबॅक करणं जाणती ही टीम, परंतु इथून पार्टनर सुरेश थोडा स्ट्रगल करतो. 5 बॉल त्याने फेस केले, आतापर्यंत धावा पडल्या 7. तर एका बाजूला गणपत त्याने धावा पडल्या 8 आणि बॉल फेस केले 7. इथून चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं करावी लागेल. 5 बॉल मध्ये 7 धावांवर नॉट आउट. तर गणपत 7 चेंडू मध्ये 8 धावा. पहिलाच बॉल फटका कडक, चेंडूचा सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्याच बॉल वरती फटका दमदार आपण पाहिलाय. अगदी चेंडूची वाट पाहिली आणि शेवटच्या मुवमेंटला बाटली बनाट वेगाने फिरली षटकार. यावेळेस इम्प्रेसिव्ह चेंडू, परंतु पडल्यानंतर चेंडू एक्स्ट्रा उसळला. क्विकली पंचांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की व्हाईट बॉल. आता इथे
गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू खऱ्या अर्थाने एक रिव्ह्यू तुम्हाला या स्पर्धेमध्ये दिला जातो तो तुम्ही यूज करू शकता. नो बॉल साठी, रनआउट साठी आणि वाईट साठी. आता वाईट साठी तो रिव्ह्यू जो मला घेतलेला आहे टीआरएच ची मागणी केली आहे. आता चेंडू पडल्यानंतर अगदी किती उसळलाय. क्लिअर व्हाईट बॉल. अगदी बॅटरच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय झालेला आहे. आता इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमला रिव्ह्यू नसल्याची आपण नोंद घ्या. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जातो तो तुम्ही गमावला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. अँड 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील दिलेला आहे पंचांना खऱ्या अर्थानं गोलंदाजाला. फटका अलॉंग द कार्पेट जस्ट लाईक अ बुलेट. गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकात. ट्वेंटी 27 धावा दाफुलकावरती. इथून दोन चेंडूवरती मोठे फटके आपण पाहिले ते इक्वेशन आहे 10 चेंडू 21 धावा. हे समीकरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. इथून मॅच जिवंत केले बॅटर सुरेशनं. स्ट्रायकिंग एंडवरती तयार आहे. ओ तिथे मिस्टर टायमिंग चेंडू हवे. सर्वात मोठी विकेट लागेल का? ओ तिथे ओ मैदानाच्या आतमध्ये घडलं काय? या सिच्युएशनला तुम्ही सुरेशला जीवदान देऊ शकत नाही. इथे सुरेशचा कॅच ड्रॉप झाला आणि तिथे आपण पाहू शकता एक सिंगल देखील एकवडली जाते. ओ तिथे मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली चान्स क्रिएट केला होता गोलंदाजानं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न अजितचा राहिला परंतु झाला कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आलेली ती सिंगल रन. संघाची धावसंख्या आहे 28. इक्वेशन आहे 9 बॉल 20. 9 चेंडू 20 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये आता उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे. ओपी करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील मिस टायमिंग आहे परंतु चेंडू वॅकेट एरियामध्ये पडून दिशा बदलतोय तोपर्यंत बॅकअप बॉल आणि तिथे एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचे 8 बॉल 19. सुरेशला तुम्ही या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जीवदान दिलेलं आहे. ते तुम्हाला कितपत महागड ठरेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे कारण संघाचा सर्वात मोठा बॅटर सुरेश त्याला तुम्ही चान्स देऊ शकत नाही परंतु संधी दिली आहे. आता टीम जय हनुमान कुटल बंगला क्रिकेट संघानं आता पाहावं लागेल त्याची बॅटिंग कशा प्रकारे होती येते. ओ विकेट करण्याचा प्रयत्न फटका चांगला सिंगल कोडले जाते. दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का? ओ झाला. आता इथे विकेट सॅक्रिफाईसच करावी लागेल परंतु मैदानाच्या आतमध्ये सिंगल आणि सिंगल प्लस विकेट. आता एक्झॅक्टली क्रॉसिंग चेक करायचे सर. कोण आउट आहे नक्की त्याची बॅट हवेत होती का काय ग्राउंडेड होती. 'यस गणपतची विकेट जी मात्र गमावावी लागेल. एक्झॅक्टली सिंगल प्लस विकेट. पडल्यात बघितलं ना बरोबर अंकुश कीपरचं बघितलं ना. नाही ना बॉल लागला. अरे 12 आहे तुझं टेन्शन नको घेऊ. काय ना बेस ब्लिंक झाला पडलाच नाही तर. चला गणपत हा फलंदाज बाद. 8 चेंडू
सात चेंडू 18 धावांची आवश्यकता. 7 बॉल 18. भरपूर महत्वाचा चेंडू भरत आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शॉट अगदी खोदून काढला आणि चेंडूला फेकून दिला वाडी लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मडवाडी संघाला संजीवनी प्राप्त करून देणारा शेवटच्या बॉलवर गेला सूरजच्या बॉलमधून मॅक्सिमम षटकार. शेवटच्या बॉलवरती कडक षटकार येताना पाहायला मिळतो. शेवटचे 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. सन्माननीय पंढरीदादा बोंबे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आपण करत आहोत. शेवटचे 6 बॉल केतन या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली आहे. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो जो खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डर मध्ये दाखल झाला भरत. त्याच्या सुट्टीला सुरेश मॅच मित्रांनो भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. सुरेशचा कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावांची कोंडी फुटली गेली. आता इतके क्षण येऊन पोहोचलेला आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मॅच तर कडकच झाली आहे. खऱ्या अर्थानं काल या स्पर्धेचा शुभारंभ झाला. शेवटचा अंतिम मॅच कोण विसरेल क्वार्टर फायनलचा मुकाबला. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना गेला होता परंतु फायनली सारा पारदवाडी क्रिकेट संघानं त्या मॅच मध्ये बाजी मारली. पहिला बॉल स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न पाचची कडा तिथे विकेट. फलंदाज भरत बाद. भरतची विकेट क्रुशल मुवमेंटला आली आहे. 5 बॉल 12 हे समीकरण. सध्याच्या घडीला नवीन बॅटर पांडुरंग दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर त्याचबरोबर उत्कृष्ट बॅटर देखील आहे. आणि आणखी महत्वाची सूचना ऐकून घ्या. क्वार्टर फायनल पर्यंतच फक्त ते रन काउंट केले जातील. त्यानंतर सेमी फायनलचे रन काउंट केले जाणार नाहीयेत. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. याची आपण नोंद घ्या. चांगला बॉल फटका अंधार तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु शेवटच्या मोमेंटला पांडुरंग थांबवलं सुरेशला या सिरीज. कारण सुरेशचं स्ट्रायकिंग एंड वरती राहणं सह्याद्री क्रिकेट क्लब मडवाडी क्रिकेट संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट महत्वाचं आहे असं आपण म्हणूया. 4 बॉल 11 4 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज केतन. स्ट्रायकिंग एंड वरती सुरेश ज्यानं मॅचचं चित्र खऱ्या अर्थाने बदललंय. सामना चेंज केलाय. गेम चेंजर आपण म्हणूया. भरपूर चांगली बॅटिंग त्याला जीवदान दिलं आणि त्यानंतर भरपूर मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. 4 बॉल 11 5चा कॅपेज तिथे विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि महत्वाच्या क्षणाला लागली विकेट. मैदानाच्या आतमध्ये केलं वाघाची शिकार. बॅटर सुरेश बाद. महत्वाच्या क्षणाला लागली विकेट. केतन सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरिता. पहिल्या बॉलवरती विकेट आली त्यानंतर आली सिंगल. त्यानंतर सुरेशची विकेट क्रुशल मोमेंटला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लकी लक्ष्मणला आपण पाहताय. त्याच्यामध्ये क्षमता भरपूर आहे परंतु इथून अवघे 3 चेंडू आहेत आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहे. तक्रार हा सामना जिंकण्यासाठी भरपूर महत्वाचा सामना. केतनचा मनोबल वाढला असावा. 3 बॉल फेकले तर 1 धाव. त्याने खर्च केले 2 मोठा विकेट त्याने कॅरी केलेल्या आहेत. इथून 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. लकी
ओ बॅटची कडा ओ तिथे अगदी शॉर्ट फॉर्म मानला हुलकावणी दिली होती चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली धाबा 2 ज्या मात्र इतर पाहायला मिळतात. थोडी जगलिंग झाली होती अगदी विकेट किपरच्या पाठीमागे गली क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर शॉर्ट फॉर्म शॉर्ट फाईन लेग मध्ये अगदी तालमेल नव्हतं, परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडूला स्टॉप केलं तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र आलेले आहेत. इक्वेशन 2 बॉल 9 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं या मागचं. आता या चेंडूवरती मोठा फटका येणं हे भरपूर महत्वाचं आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं संघ जिवंत राहू शकतो, परंतु एखादा चांगला बॉल हाताळतो गोलंदाज केतन तर पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत होईल. ओ समोर ठेवला होता विकेट करण्याचा प्रयत्न डॉट बॉलची झाली सांगता मैदानाच्या आतमध्ये अगदी लालचपुरी बाला समोर ठेवला इन्व्हाइट केलं होतं मी तर म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थात बॅटरला लकीला, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला. डॉट आता 1 चेंडू 9 धावा. पूर्णपणे हावी झाले टीम जहानमान कुटल बंगला. भरपूर चांगली गोलंदाजी भरपूर चांगली बॅटिंग आणि पहिल्याच मॅच मध्ये विजयाचा झेंडा त्यांना रोवला आहे आणि पहिला सामना यशरीचा व्हाईट बॉल पंचांचा कॉलमच्या पर्यंत पोहोचलेला आहे. तिथे व्हाईट बॉल जो मात्र घोषित केला अगदी लाईन थोडी खराब होती. आता तिथे इक्वेशन 1 बॉल 8 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 1 बॉल 8 स्ट्रायकिंग मध्ये बॅटर लकी. विकेट करण्याचा प्रयत्न शेवटचा डॉट फेकला आणि तिथे एक्झॅक्टली हा सामना जिंकलेला आहे टीम जय हनुमान कुटल बंगला क्रिकेट संघाने. धन्यवाद.